हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. बरेच दिवसातून आज व्हिडिओ बनवत आहे, कारण काही घरगुती कारणामुळं मला व्हिडिओ बनवता आला नाही. त्यामुळे मी व्हिडिओपासूनही दूर आहे आणि शेअर मार्केटपासूनही दूर आहे, कारण घरातल्यांची आजारपण, लग्न या गोष्टीकडे तर लक्ष दिलंच पाहिजे. आणि त्या गाईत जर आपण शेअर मार्केट केलं तर नक्कीच लॉस होण्याची शक्यता एकदा दोनदा अनुभव आल्यामुळे मी परत त्याच्याकडे अजिबात इंटरेस्ट दाखवलेला नाही आहे. कारण जर आपण घाईत केलं तर भीतीमुळं वगैरे आपल्याला पुढं काहीतरी काम असतं आणि त्याच्यामुळं लॉस होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मी ते केलंच नाही. तर मी 2 दिवस झालं करते, छान प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळं आज व्हिडिओ पण बनवावं असं इच्छा झाली, खूप दिवसातून बनवते आहे. अशा पद्धतीनं माझं रुटीन चालू आहे आणि मला शेअर मार्केट करायला आवडतं, परंतु त्याच्यासाठी वेळ खूप निवांत पाहिजे. सध्या माझ्याकडे छोटी आहे, स्माही आहे, तिला बघणं, घरातल्यांची आजारपण आहे, ते वय झालं आहे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शिवाय लग्न आहे, तेही अटेंड केलं पाहिजे. या सर्व गोष्टीमुळं मी थोडंसं शेअर मार्केटपासून दूर राहिले. ज्यावेळेस आपल्याला निवांत वेळ असतो त्यावेळेस नक्की प्रॉफिट होतो. हां, ठीक आहे, एखाद्या वेळेस मोमेंट नसेल तर लॉसही होतोच आहे. शेअर मार्केटमध्ये 100% प्रॉफिट अशक्य आहे. तर मला शेअर मार्केट इंट्राडेमध्ये करायला आवडतं. फ्युचर ऑप्शनमध्ये मी नाही इंटरेस्टेड, कारण ते खूप क्रिटिकल मला वाटतं. त्यामुळे मी करत नाही. अशा पद्धतीनं माझं रुटीन चालू आहे. तुम्ही कुठल्या ह्याच्यात करता तेही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.